नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण CHO भरती 2025 बद्दल जी काही चर्चा सुरू आहे, जे काही कन्फ्युजन आहे, ते सगळं दूर करणार आहोत. या न्यायालयीन प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण आपण बघणार आहोत. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि माहितीपट तयार करण्यासाठी आमची टीम खरंच दिवसरात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर तुम्ही या प्रवासात आमच्यासोबत सहभागी होऊ शकता. या UPI QR कोडद्वारे तुम्ही मनापासून छोटीशी मदत करून आम्हाला पाठिंबा देऊ शकता. चला तर मग आता थेट व्हिडिओला सुरुवात करू. ओके, तर सगळ्यात आधी तो प्रश्न घेऊया जो तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे की 2025 ची CHO परीक्षा रद्द झाली आहे का? काय आहे नेमकं प्रकरण? तर मित्रांनो, सगळ्यात आधी एक दीर्घ श्वास घ्या आणि चिंता सोडा. या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. परीक्षा अजिबात रद्द झालेली नाहीये. पण हो, ती थोडी लांबणीवर नक्कीच पडलीये. आता हा उशीर का झाला आणि नक्की काय परिस्थिती आहे हेच आपण आता व्यवस्थित समजून घेणार आहोत. ही संपूर्ण सिच्युएशन व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये ही माहिती बघू. सगळ्यात आधी परीक्षा लांबलीये, रद्द नाही झाली हे समजून घेऊ. मग या वादाचं मूळ कारण काय आहे, कोर्टाचा लेटेस्ट आदेश काय सांगतो आणि यानंतर पुढे काय काय होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा तुमच्यावर म्हणजे उमेदवारांवर काय परिणाम होईल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. सध्याची अधिकृत स्थिती नेमकी काय आहे हे आधी स्पष्ट करून घेऊया. हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरती प्रक्रिया अजूनही ॲक्टिव्ह आहे. परीक्षा तर 100% होणारच आहे, यात काहीच शंका नाही. सध्या जो काही उशीर होतोय तो फक्त या कायदेशीर प्रक्रियेमुळे आहे. आणि खरंच सांगायचं तर महाराष्ट्रातल्या सरकारी भरत्यांमध्ये असं होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये, त्यामुळे काळजीचं कारण नाही. पण मग हा उशीर झालाच का? वाद नेमका काय आहे? हे प्रकरण कोर्टात का गेलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मुळाशी जावं लागेल. चला बघूया. आता गंमत बघा, हा सगळा वाद आहे ना, तो पात्रतेच्या नियमांवरून सुरू झालाय. म्हणजे इथे दोन बाजू आहेत. एकीकडे आहे BHMS म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांची संघटना, ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या भरती प्रक्रियेत घेतलं पाहिजे. आणि दुसरीकडे आहे प्रशासन म्हणजे NHM, जे म्हणताय की आम्ही तर फक्त केंद्र सरकारच्या 2023च्या नियमांचं पालन करतोय. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याने या सगळ्या प्रकरणाला तोंड फोडलं. अकोल्याच्या होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेने नागपूर उच्च न्यायालयात थेट प्रश्न विचारला की पात्र BHMS डॉक्टरांना या भरतीतून का बाहेर ठेवलं जातंय. आणि याच प्रश्नामुळे ही सगळी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. याच प्रश्नामुळे कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि त्यामुळेच सध्या भरती प्रक्रिया थांबलेली आहे. तर कोर्टाने आपल्या ताज्या सुनावणीत नेमकं काय म्हटलंय, चला ते पाहूया. ही प्रक्रिया कशी घडली ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. सगळ्यात आधी BHMS संघटनेने कोर्टात केस दाखल केली. मग कोर्टाने केंद्र सरकारला म्हणजे NHMला त्यांची बाजू मांडायला सांगितली. पण गंमत म्हणजे दिलेल्या वेळेत सरकारकडून काही उत्तरच आलं नाही. आणि त्यामुळे कोर्टाने स्थगिती आदेश दिला आणि उत्तर देण्यासाठी एक नवीन तारीख दिली. आता हा स्थगिती आदेश म्हणजे काय हे नीट समजून घ्या. याचा अर्थ रद्द असं अजिबात होत नाही. हा फक्त एक तात्पुरता पॉज आहे. समजा क्रिकेट मॅचमध्ये अंपायरने टाइम आउट दिलाय, तसंच काहीसं. जोपर्यंत सरकार उत्तर देत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे, पण ती संपलेली नाही. त्यामुळे कोर्टाने आता स्पष्ट केलंय की जोपर्यंत पुढची सुनावणी होत नाही आणि सरकार उत्तर देत नाही तोपर्यंत हा अंतरिम आदेश म्हणजे ही स्थगिती कायम राहील. आणि ही आहे ती तारीख जी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. 22 जानेवारी 2026 या दिवशी पुढची सुनावणी आहे आणि याच तारखेपर्यंत केंद्र सरकारने आपलं उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता या तारखेकडे लागलंय. ठीक आहे, मग 22 जानेवारी 2026 नंतर काय, पुढे काय होऊ शकतं? तर सरकारच्या उत्तरावर अवलंबून साधारणपणे 2 शक्यता निर्माण होतात. याला आपण 2 वेगवेगळे मार्ग समजूया. पहिला मार्ग, समजा सरकार BHMS डॉक्टरांना समाविष्ट करायला तयार झालं. मग काय होईल? तर अर्ज करण्यासाठी साधारण 15 दिवस वेबसाईट पुन्हा उघडावी लागेल आणि त्यामुळे परीक्षा अजून थोडी पुढे ढकलली जाईल. दुसरा मार्ग, समजा सरकार जुन्याच नियमांवर ठाम राहिलं, तर मग कोर्ट स्थगिती उठवेल आणि ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांचीच परीक्षा लवकर घेतली जाईल. ओके, तर आपण कोर्ट, केस, तारखा या सगळ्यावर बोललो. पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्याचा तुमच्यासारख्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी नेमका अर्थ काय? तर या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा कोणता आहे?
सध्याच्या परिस्थितीवरून जर आपण एक अंदाज बांधला तर परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक कसं असू शकतं ते पाहूया. डिसेंबर 2025 पर्यंत तर स्थगिती आहे. मग 22 जानेवारी 2026ला सुनावणी होईल आणि त्यानंतर सगळं ठीक राहिलं तर फेब्रुवारी 2026 मध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त एक अंदाज आहे. जर अर्ज पुन्हा मागवले तर यात थोडा बदल होऊ शकतो. तर मग आता तुमची ॲक्शन प्लॅन काय असायला पाहिजे? सगळ्यात पहिलं, अजिबात घाबरू नका. परीक्षा होणार हे नक्की आहे. दुसरं, हा जो अतिरिक्त वेळ मिळालाय ना, त्याला एक संधी समजा आणि तयारीवर फोकस करा. तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करा, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा. तिसरं, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीची वाट बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःच्या तयारीवर पूर्ण विश्वास ठेवा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा भरती प्रक्रिया न्यायासाठी काही काळ थांबते तेव्हा एक हुशार आणि समर्पित उमेदवार त्या वेळेचा उपयोग आपली तयारी आणखी मजबूत करण्यासाठी करतो. त्यामुळे या वेळेचं सोनं करा. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.